नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक अतिशय हळवी मनाला स्पर्श करणारी कविता ऊब। ही कविता आहे एका वडिलांच्या प्रेमाची, एका राजाची आणि त्याच्या लाडक्या छकुलीची। कवितेच्या सुरुवातीला कवी सांगतो की रात्री राणीच्या कुशीत झोपलेली राजाची छोटी मुलगी त्याची छकुली त्याला दिसते। ती इतकी निरागस, गोड आणि शांत झोपलेली असते की राजा भारावून जातो। तो राणीला सांगतो, माझ्या लाडक्या लेकीला जप, तिची नीट काळजी घे, ती आपल्या आयुष्याची ऊब आहे। इथे ऊब म्हणजे केवळ उदारपणा नाही, तर प्रेम, माया, सुरक्षितता आणि घरापणाची भावना। पुढे कवितेत कवी सांगतो की आज ती छकुली आपल्या माहेरच्या गावाला जाणार आहे। राजा वाटेकडे पाहत राहतो, तो तिचा निरोप घेतो, पण मनात काळजी आहे। माझी छकुली सुरक्षित राहो, सुखी राहो। ती बैलगाडीत बसून निघते। घडघडत हळूहळू गाडी पुढे सरकते। राजा तिच्या मागे पाहत राहतो। जसं चंद्र ढगाआड जातो तसं त्याचं मन उदास होतं। मुलगी नजरेआड होताच राजाच्या मनात एक रिकामेपण येतं, कारण घराची ऊब निघून चालली असते। पण मुलगी मात्र आनंदात असते। तिच्या मनात भीती नाही, डोळ्यात आनंद आहे, कारण तिला माहिती आहे ती जिथे जाते तिथेही प्रेम, माया आणि आपुलकी आहे। शेवटी राजा म्हणतो, ती माझ्या गुणांची, माझ्या संस्कारांची ओळख आहे। ती जिथे जाईल तिथे आपल्या घराची ऊब देऊन जाईल। या कवितेचा संदेश, ही कविता सांगते की मुलगी केवळ एक व्यक्ती नाही, ती असते घराची ऊब, आई वडिलांच्या आयुष्याचा अर्थ आणि प्रेमाचा प्रकाश। ती दूर गेली तरी मनात कायम घर करून राहते। जर तुम्हाला ही कविता आणि तिचा अर्थ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।